श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 10 एप्रिल म्हणजेच उद्या आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन. हा प्रकट दिन कसा साजरा करावा, स्वामींची मूर्ती किंवा घरात फोटो असेल तर त्या अभिषेक कसा करावा, त्याचबरोबर नैवेद्य काय दाखवावा याची मी माहिती सांगणार आहे. सर्वात आधी तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल किंवा सुतक विटाळ असेल तर तुम्हाला हे काही करता येणार नाही, परंतु तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मात्र नक्कीच करू शकता. याविषयी अधिक जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, स्वामी आपल्या आयुष्यात आले आणि त्यांनी आपल्याला खूप काही दिले आहे. त्यांनी आपलं आयुष्य बदलून टाकलं आहे. तर स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण काही सेवा करायच्या आहेत. त्यासाठी आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेलच. असा कोणताच स्वामी भक्त नाही की त्याच्या घरात स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल. मग ती छोटी असो मोठी असो, फोटो देखील छोटा किंवा मोठा कोणताही असो, पण असणारच आहे. तर उद्या सर्वात आधी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. त्यानंतर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. घरातलं वातावरण शुद्ध, आनंदी, सुगंधित ठेवायचं आहे. त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे. त्यात सर्वात आधी स्वामी प्रगट दिनानिमित्त घरातील स्वामी महाराजांची जी मूर्ती आहे त्याची तिथून सुरुवात करायची आहे. तर बघा, जी स्वामी महाराजांची सर्वात आधी जी मूर्ती आहे ती ठेवल्यावर सुरुवात कुठल्या सेवेने करायची आहे, तर आपल्याला स्वामी स्तवन पठण करायचं आहे. हे स्वामी स्तवन नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला सहज मिळून जाईल. यानंतर स्वामी स्तवन पठण करत असताना अभिषेक करायची गरज नाही. स्वामी स्तवन पठण झाल्यानंतर एक ताट किंवा ताम्हण घ्यायचं आहे. तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही घेऊ शकता. त्यात आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची आहे आणि मूर्तीवर अभिषेक करताना बघा, तुम्ही पंचामृताने केला तरी चालणार आहे किंवा फक्त पाण्याने देखील तुम्ही करू शकता किंवा तुम्ही दह्याने करू शकता, दुधाने करू शकता. तुम्हाला जे आवडेल ते अगदी त्याने आनंदाने तुम्हाला श्रद्धेने विश्वासाने अभिषेक करायचा आहे. फक्त स्वामींची सेवा होणं महत्त्वाचं आहे. सेवा काय करायची आहे, तर स्वामी स्तवन पठण करताना सेवा करायची नाही. नंतर आपल्याला एक वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. हे गणपती अथर्वशीर्ष म्हणताना फलश्रुती म्हणायची गरज नाही, मात्र अथर्वशीर्ष म्हणताना महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. बघा, तुम्ही अभिषेक हा गळतीने देखील करू शकता किंवा हाताने चमच्याने पाणी सोडून देखील करू शकता. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता. गणपती अथर्वशीर्ष म्हणून झाल्यानंतर पुरुष सूक्त 16 वेळा म्हणायचं आहे. जर हे तुम्हाला 16 वेळा शक्य नसेल तर किमान 1 वेळा तरी तुम्हाला म्हणायचं आहे. याचे देखील फलश्रुती म्हणायची गरज नाही. यानंतर तुम्हाला श्रीसूक्त 1 वेळा म्हणायचं आहे. आता तुम्हाला संस्कृतमध्ये येत असेल तर ते तुम्ही म्हणू शकता किंवा प्राकृतमधलं म्हटलं तरी देखील चालणार आहे. जे जमेल ते म्हणायचं आहे. त्यानंतर बघा, पुन्हा मी एकदा सांगते, 1 वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे. यावेळी अभिषेक सुरुवात करायची नाही. 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष, 1 वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं आहे, 1 वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे आणि यानंतर 1 वेळा पवमान सुक्तम हे म्हणायचं आहे. हे सगळं तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळेल. ज्यांना वाचन करणं शक्य नाही किंवा वाचता येत नाही त्यांनी यूट्यूबला लावून अभिषेक चालू ठेवायचा आहे. तुम्ही गळतीनेही करू शकता किंवा हाताने चमच्याने पाण्याने देखील हा अभिषेक करू शकता. यानंतर तुम्हाला रामरक्षा म्हणायचं आहे. रामरक्षा ही फक्त 1 ते 10 ओवीपर्यंतच म्हणायचं आहे, कारण नंतरची ही फलश्रुती आहे. त्यामुळे फक्त 1 ते 10 ओव्याच तुम्हाला म्हणायच्या आहेत. या पद्धतीने अभिषेक करून झाल्यानंतर
पाण्यातून महाराजांची मूर्ती काढून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. त्यानंतर त्यांना अत्तर लावायचं आहे. हिना अत्तर महाराजांना अतिशय आवडतं. ते शक्य असेल तर ते तुम्ही लावू शकता. नंतर महाराजांना वस्त्र परिधान करायचं आहे. यानंतर आरती करायची आहे. कोणतीही स्वामींची आरती तुम्ही करू शकता. जे तुम्हाला येत असेल ते तुम्ही करू शकता. नंतर नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही जे काही घरात बनवलं असेल ते महाराजांच्या फोटो किंवा मूर्ती आहे त्याच्यासमोर त्यांना दाखवायचा आहे. त्याचबरोबर स्वामींच्या आवडीचा एखादा पदार्थ बघा, तुम्हाला माहीतच आहे महाराजांना आवडीचे बेसनाचे लाडू, पुरणपोळी जे शक्य असेल ते महाराजांच्या आवडीचा एक गोड नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता. तुमच्याकडे फोटो असेल तर बघा, फोटोला अभिषेक करता येणार नाही. फोटो स्वच्छ कपड्याने साफ करायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर गुलाब पाणी असेल तर त्याने साफ करायचा आहे. फोटोला हिना अत्तर लावायचा आहे. फोटो किंवा मूर्तीला बघा, अत्तर एका कापसाला लावून त्या कापसाने छान फोटो किंवा मूर्तीला लावून घ्यायचा आहे. हाताने अत्तर लावायची नाही. महाराजांना त्यानंतर अष्टगंध लावायचा आहे. महाराजांना पिवळी फुलं अर्पण करायची आहे. मूर्तीवर अभिषेक करताना ज्या सेवा करायच्या होत्या त्याच फक्त स्वामींचा जर तुमच्याकडे फक्त फोटो असेल तर त्यांनी याच सेवा करायच्या आहेत. फक्त फोटोची अभिषेक न करता स्वच्छ पुसून पूजा करून स्वामी स्तवन, त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष, त्याच्यानंतर पुरुष सुक्तम एक वेळा श्री सुक्तम आणि एक वेळा पवमान सुक्तम म्हणायचं आहे आणि त्यानंतर रामरक्षा म्हणायचं आहे. तसंच फोटोसमोर देखील ह्याच सेवा करायच्या आहे. या पद्धतीने महाराजांचा प्रगट दिन अगदी श्रद्धेने, भक्तीने, विश्वासाने आणि आनंदाने साजरा करायचा आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.